Hello, this is Vishal Nagpure. So finally, गुरुकुल IAS अकॅडमी मार्फत MPSC राज्यसेवा, त्यालाच आपण जे नवीन नाव आहे MPSC सिव्हिल सर्व्हिसेस, याच्या टेस्ट सिरीज चालू झालेल्या आहे. आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की जे टेस्ट सिरीज जे राहील विद्यार्थ्यांनो, हे स्टेट सर्व्हिसेस, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस या तिघांसाठी राहणार आहे. तर जे पण विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या नंबरवर 8208450839 वर तुम्ही तुमचं नाव नोंदणी तुमची करा. आणि आपली टेस्ट सिरीज चालू होणार आहे 11 फेब्रुवारी पासून. तारीख लक्षात ठेवा, 11 फेब्रुवारी. आणि जे पण विद्यार्थी इंटरेस्ट असतील त्यांनी आपलं नाव नोंदवा. तुम्हाला पूर्णपणे टाइम टेबल देण्यात येईल. बघा, या ठिकाणी टेस्ट सिरीजचा पॅटर्न कसा ते पण थोडं समजून घ्या. म्हणजे असं लोकल पॅटर्न नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला जे क्वालिटी भेटेल राज्यसेवेची भेटेल ठीक आहे, पण सर्वात इम्पॉर्टंट असते गायडन्स. ते गायडन्स तुमचं असेल, तुम्हाला थोडं लक्षात ठेवा कसं राहील. तर त्या ठिकाणी आपण असं बघणार आहे विद्यार्थ्यांनो की जे पण सर्व विषय GSचे, तर आपल्याला असं राहते आपल्या टेस्टच्या पॅटर्नमध्ये असं राहते की तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक विषय आहे पॉलिटी. टोटल क्वेश्चन किती आहे तुम्हाला तिथे दिले राहते. एक चार्ट आम्ही बनवलेला आहे, समजून घ्या 15 क्वेश्चन आहे टोटल. सॉल्व किती केलेले आहे समजून घ्या तुम्ही 12 सॉल्व केलेले आहे. राईट किती आहे समजून घ्या, याच्यामध्ये 10 राईट आहे. तुम्ही सॉल्व किती केले नाही, तुम्ही स्किप किती केलेले आहे. तर त्या ठिकाणी जे पण सर्व विषय पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, करंट अफेअर असेल आणि सायन्स असेल आपलं, या सर्व विषयाचं विश्लेषण जे आहे ते माझ्यामार्फत तुम्हाला दिलं जाईल. एक शीट सुद्धा आहे. प्लस त्याचबरोबर संपूर्ण विद्यार्थ्यांवर पर्सनली या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मला असं वाटते की टेस्ट सिरीज दिल्यानंतर टेस्ट सिरीजचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्याचं योग्य ते विश्लेषण होत असते. किंवा तुमच्यामध्ये कोणती कमतरता आहे ते मला या 2 क्वेश्चन जे चुकलेले आहे, रॉंग समजून घ्या, तुमचे 2 क्वेश्चन झालेले आहे, तर त्या 2 क्वेश्चनवर आपण डिस्कशन करतो. राईट कोणते त्याला डिस्कशन करत नाही. आणि मला असं वाटते की जे टेस्ट सिरीजचे जे लेवल आहे ते अशीच असली पाहिजे. क्वालिटी राहण्यात निश्चिंत राहा. पण इम्पॉर्टंट आहे की एक्झाम पेपर झाल्यानंतर आपण जे पेपर घेणार आहोत, समजून घ्या आपले GSचे पेपर समजून घ्या आपले 10 राहतील. CSAT पण आपले 10 राहील. खूप जण असं म्हणतात की CSAT आम्हाला फक्त काय करा, आम्हाला फक्त CSATचे पेपर समजून घ्या 5च द्या एक्झाम्पल. तर आपण टोटल मिळून 20 पेपर घेणार आहे, हे लक्षात ठेवायचं. मग 15 GS, 5 CSAT असं म्हणू शकते. त्यामध्ये GSचे ऑल सब्जेक्टचे 10 पेपर आणि सब्जेक्ट वाईज जे राहील ते 5 पेपर राहील. सब्जेक्ट वाईज 5 पेपर, GSचे ऑल सब्जेक्ट वाले समजून घ्या 10 पेपर, CSATचे 5 पेपर. अशा पद्धतीने आपली 20 क्वेश्चनची जे राहील टेस्ट सिरीज राहील. पण या 20 क्वेश्चनच्या टेस्ट सिरीजमध्ये मला सर्वात सांगायचं आहे की हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मी याची व्हिडिओ पण दाखवेल की कशा पद्धतीने डिस्कशन केलं जाते माझ्यामार्फत. आणि त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी आपण दिवसभर घेत होतो, तो संपूर्ण दिवस जो आहे तुम्हाला तो पूर्ण सोडून यायचा आहे आपल्या लक्षात संडेला. आणि जर समजा एक्झाम आपल्या 28 एप्रिलला आपली एक्झाम आहे, तर आपला टाइम टेबल असा राहतो की एंडिंगला शनिवारी आणि रविवारी सुद्धा पेपर असतात. ते माझ्या प्लॅनिंगने मी बरोबर करतो काय करायचं आहे. तर पण तुमचं काम आहे की जे पण विद्यार्थी इंटरेस्ट असतील त्यांनी 11 फेब्रुवारीला तुमच्या टेस्ट सिरीजचा पेपर राहील. पण त्याच्या आधी तुम्हाला या 2-3 दिवसामध्ये समजून घ्या 3 फेब्रुवारीच्या आज सर्वांना तुमचं नाव नोंदणी करायचं आहे. आणि ज्यांना पण डेमो पेपरवर पाहिजे असेल त्यांना पेपर मिळून जाईल. पण सध्या तरी तुम्हाला नाव नोंदणी करायची, लक्षात ठेवायचं. मॅक्झिमम विद्यार्थी आता येत आहे. आणि ज्यांना पण ऑफलाईन द्यायचं असेल तर ऑफलाईन सेंटर सर्व माझ्या नागपूरमध्ये आहे. झांसी आणि स्क्वेअर, सीताबर्डी, नागपूर या ठिकाणी ऑफलाईन सेंटर आहे. आणि ज्यांनासाठी की ऑनलाईन पाहिजे तर त्यांना ऑनलाईन सुद्धा टेस्ट सिरीज दिल्या जातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपली टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांनो. आणि तुमच्या ज्या पण क्वेरीज असतील तुम्ही या 2 नंबर दिलेले आहे किंवा हा जो माझा नंबर आहे तुम्ही याच्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता टेस्ट सिरीज रिगार्डिंग तुमचे काय पण क्वेरीज असतील तरी. ठीक आहे. आणि त्यामुळे लक्षात ठेवा की महाराष्ट्र फॉरेस्टच्या पण जागा आहे यावेळेस, इंजिनिअरिंगच्या पण जागा आहेत. जे पण सिव्हिल इंजिनिअरिंगवाले जे विद्यार्थी, खूप सारे माझे विद्यार्थी ऑलरेडी आहेत. तर या विद्यार्थ्यांनी सुद्धा लवकरात लवकर 2-3 दिवसात तुमचं नाव नोंदणी करा आणि लवकरात लवकर तुमच्या टेस्ट सिरीज जॉईन करा. ठीक आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील कमेंटपासून कमेंट करा किंवा मला तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.